नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय फुजिली अला अल्फ्रेडो। हा इटालियन पास्ता आहे, खूप ऑथेंटिक पास्ता आहे। इथे फुजिली पास्ता मी घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता, पेने, मॅकरोनी, स्पॅगेटी पॅकेटमध्ये मिळतो। तर इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आहे आणि पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। त्याला सॉल्टी करून घ्यायचं त्या पाण्याला। खूप खारट नका करू, फक्त थोडंसं। आणि एक वाटीभर हा फुजिली पास्ता त्याच्यामध्ये आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे, एक 8 ते 9 मिनटं। जसं मी तुम्हाला सांगितलं, फुजिली जर नसेल अवेलेबल तर तुम्ही पेने, मॅकरोनी, स्पॅगेटी, फारफाले जो मिळेल, जो अवेलेबल आहे तो घेऊ शकता। तर हे बघा, हे मशरूम, याला बटन मशरूम म्हणतात। मशरूमचे पण खूप प्रकार आहेत, पण इंडियामध्ये आपले बटन मशरूमच मिळतात। तर ह्या मशरूमला काय करायचं, अगोदर स्वच्छ पाण्याने ना धुवून घ्यायचं बरं का, कारण त्याच्या आजूबाजूला ना खूप माती असते। तर ते एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग त्याचे स्लाइस करायचे। छोटं मशरूम असेल तर त्याला मधून कापायची काही गरज नाही पडत, आणि मोठा मशरूम असेल तर त्याला सेंटरला कट करायचं आहे आणि छोट्या आकारामध्ये स्लाइस करायचं बरं का। तर असे आहे ना, एक जवळपास 8-10 मशरूम जरी घेतले तरी सफिशियंट आहे। तरी बघा, असे मशरूम स्लाइस मारून घ्यायचे आणि काय करायचं, एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात, त्यालासुद्धा आपल्याला स्लाइस मारायचं आहे। फाईन चॉप नाही करायचं बरं का, फक्त स्लाइस मारायचं। तर बघा, पास्ता आपला छान बॉईल झालेला आहे। याला पूर्ण एकदम गाळगाळ नाही करायचा, थोडासा कच्चा ठेवायचा त्याला। आणि आता याला गाळून घ्यायचं, याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। थोडंसं आहे ना, थोडंसं पास्ता वॉटर आहे ना आपल्याला काढायचं बरं का, ते काढून घ्यायचं थोडंसं। तर बघा, असा पास्ता गाळून घ्यायचा आहे आणि पूर्ण शिजवायचा नाही, हा थोडा कच्चा ठेवायचा आहे। त्याला इटालियन टर्ममध्ये ना अल्दांते असं म्हणतात। अल्दांतेचा अर्थ असतो थोडासा कच्चा। तर हा असा पास्ता आपल्याला ठेवायचा आहे आणि याला मोठ्या प्लेटमध्ये ठेवायचा, एकावर एक रचून नाही ठेवायचा, नाही तर काय वाफेमुळे ना तो पूर्ण गाळगळ होईल। त्याच्यामुळे शक्य होईल तेवढा मोकळा त्याला पसरून ठेवायचा आहे। तर एक पॅन घ्यायचा आहे, त्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आहे। तुम्हाला जर ऑलिव्ह ऑइल भेटलं ना तर मग एकदम बेस्ट। ऑलिव्ह ऑइल असलं तर ऑलिव्ह ऑइल टाका, किंवा साधं तेल घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। हे स्लाइस केलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायचे, त्याला थोडंसं फ्राय करून घेऊ। आणि आता त्याच्यामध्ये हे स्लाइस केलेले मशरूम टाकून घ्यायचे। त्याला 1-2 मिनटं मोठ्या आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त। तुम्हाला जर याच्यामध्ये स्पायसी खायचं असेल ना तर हिरवी मिरची तुम्ही ॲड करू शकता, किंवा चिली फ्लेक्स देखील टाकू शकता। मशरूमला ना जास्त शिजवायची गरज पडत नाही बरं का। हे बघा, इथे थोडंसं जाडसर वाटलेलं काळं मिरं आहे, ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला पास्ता टाकायचा आहे। आता हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं पास्ता वॉटर काढायचं आपल्याला। ते पास्ता वॉटर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं। आता गॅस वाढवायचा आहे आणि याला पूर्ण व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं बरं का, मशरूम आणि पास्ता। हे बघा, आता मस्त मिक्स झालं, एकत्रित झालं। आता थोडंसं गॅसचं टेम्परेचर कमी करायचं आहे। तर बघा, इथे हे फ्रेश क्रीम आहे, हे आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये, एक जवळपास 2 ते 3 चमचे। क्रीम टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा बटर आपल्याला टाकायचं आहे। थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे त्याच्यात आणि याला व्यवस्थित आपल्याला एकत्रित करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर क्रीम कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे वाढवून घेऊ शकता,
किंवा त्याच्यामध्ये पाणी थोडंसं जास्त टाकू शकता. तर हे बघा आता मस्त मिक्स झालं. आता त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, अतिशय थोडं. गॅसचं टेम्परेचर मिडियमच पाहिजे बरं का. आणि त्याच्यामध्ये मस्त एक चीज क्यूब असतो ना, तो असा चीज पूर्ण त्याच्यात किसून टाकायचा आहे. 1 टाका किंवा 2 टाका तुमच्यावर आहे. तर बघा मी 2 चीज क्यूब्स त्याच्यामध्ये किसून टाकलेले आहेत. त्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे सांभाळून. थोडंसं पाणी एक जवळपास अर्धी वाटी परत वाढवायचं आहे त्याच्यात, कारण त्याला मग थोडंसं क्रीमी टेक्स्चर आला पाहिजे. आणि आता पूर्ण एकजीव करायचं आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला पास्ता सीझनिंग असते, ती पास्ता सीझनिंग टाकून घ्यायची. हे थाईम, ओरिगॅनो, पार्सले वगैरे असतं ना. आपला पास्ता खाण्यासाठी रेडी आहे. फुजिली आला अल्फ्रेडो असं म्हणतात त्याला. हे बघा असं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघा आपला क्रीमी अल्फ्रेडो पास्ता खाण्यासाठी रेडी आहे.